आज आपण ग्रामपंचायत कार्यालय उत्तर वाढवणा या ठिकाणी आहोत। या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतचे सरपंच सुमित खांदवे आणि त्यांच्यासोबत एमएससीबी बाबत ज्यांचं काही बोलणं झालं होतं, ज्यांनी काही त्या कर्मचाऱ्यांना नगदी स्वरूपात पैसे दिले ते या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याबाबत आज जाणून घेऊया। काय तुमचं नाव? सकाराम नागोराव अवथळे। अच्छा, कुठं राहता तुम्ही? सोनका शेती। हो, कशाचे पैसे दिले तुम्ही? आम्ही हे यांचे बिल कमी करावं। हो का? हो। किती पैसे दिले तुम्ही? मी आता बाबूने दिले कुठे किती? आणि मी मागच होत्यात 20,000 काहीतरी बिल आलं बरं, ते दिलं। हो। आता आम्हाला काही समजत नाही। बरं, आता मग ते नवीन मीटर घेतलं हो। बाबा, त्याच्यावर तरी कमी येईल। आता किती येते का 1000 येते का 500 येते का 2000? तुमचं नाव काय? राजू गोविंदराव घाटोळ, कुठं राहता तुम्ही? सोनका शेती। तुम्ही एमएससीबी वाल्याला पैसे दिले म्हणता, हो, कशाच्या बाबत दिले? बिल कमी करून द्यावा बा हो। म्हणून मी 10,000 रुपये दिले। हो, कोणाकडे दिले ते? ते रोशना राऊत मॅडमचा फोन आला, हो त्यांनी वायरमनकडे द्यायला लावली। हो, वायरमनचं नाव काय? शुभम तायडे, अच्छा, तो कुठं राहतो? तो यवतमाळ। हो, तो आपल्या इथं आहे का त्याची ड्युटी? हो, सोनका शेती उत्तर वाढवणा। अच्छा, सोनकाशी। तुमचं नाव आहे? माधव बापूराव फुलदेले, बरं, उत्तर वाढणा। उत्तर राहता तुम्ही एमएससीबी वाल्याला पैसे दिले? हो, किती दिले? मी 6,500 रुपये कशासाठी दिले? बिल कमी करण्यासाठी। बरं, बिल करून दिलं का कमी? नाही केलं। हो का? कोणाकडे दिले पैसे? ते 4 ऑफिसर होते आता ते। हो, कोणाच्या हाती दिले असेल ना एखाद्या त्याच्या पैसे? हो, होले जवळ दिले। हो, नाही तो लाईन म्हणून लाईन म्हणाय का? त्याची ड्युटी कुठं आहे? इथेच आहे उत्तर वाढणा। उतर वाढवलेला आहे का? हो। काय म्हणाला तो पैसे घेतल्यानंतर? पैसे घेतले, 4 जण निघून गेले। हो का? बिल कमी झालं नाही? नाही, पैसे तेवढे घ्यायला लावले त्या हो। मॅडमनं। मॅडम नाही घ्यायला. बरं, मॅडमनं घ्यायला लावले। यानंतर आता उत्तर वाढवण्याचे सरपंच आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय झालंय। सरपंच साहेब, तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये। साहेब, 26 तारखेची गोष्ट आहे ती। हो, 26 तारखेला ती एक महिला आहे आपल्या नेरला। अच्छा, ती महिला दारूच्या नशेमध्ये आमच्या पंचायत समिती सर्कलमध्ये आली। बरं, आल्यानंतर त्यांनी जे असे गरीब लोक आहेत ज्यांना काही समजत नाही हो। अशांना ती टार्गेट करते अशी आमच्याकडे माहिती होती। हो, त्या अनुषंगाने ती गावामध्ये फिरत होती। हो। फिरत असताना ते जे त्यांच्यासोबत जे त्याचे कर्मचारी होते ते पूर्ण त्याच्या अंडर प्रेशर मध्ये, बरं, कारण ही महिला ते जर आता दारूच्या नशेमध्ये असताना त्यांनाही भीती आहे त्या कर्मचाऱ्यांना। तिच्यासोबत जर ड्युटी नाही केली तर ही महिला हो। त्यांची एक माहिती पाठवून देईल वर। त्यामुळे ते कर्मचारी त्यांचं मन नसताना सुद्धा त्या कर्मचाऱ्यासोबत गावामध्ये फिरले। बरं, त्यांचं त्याच्यामध्ये काही हे नाही। ती महिला त्यानंतर मीटरचं बिल तुमचं कमी करून देतो अशा स्वरूपाची मागणी. किती लोकांना सांगितलं? तिने सांगितलं 30 लोकांची तक्रार आहे आमच्याकडे। अच्छा. पण तक्रार लेखी स्वरूपात आमच्याकडे 5 ते 6 नाव आले आहे। हो. लेखी स्वरूपात त्याची हो. तक्रार आली आहे। या 5-6 लोकांनी पैसे दिले? 5-6 लोकांनी पैसे दिले, हो. म्हणजे कॅश स्वरूपात पैसे दिले। हो. त्याचे फोटो सुद्धा आम्ही तिचे घेतले आहेत। पैसे त्यांनी पावती वगैरे दिली का? पावती वगैरे काही दिलेली हो. नाही। पैसे घेतले? पैसे घेतले। हो, नंतर काय बिल कमी केलं मग? बिल कमी झालं नाही त्यांचं। हो का? बिल कमी पण झालं नाही, पैसे घेतले। त्यानंतर ती महिला इथून त्या दिवशी एक आमच्या इथं धाबा लागून आहे गावालगत, हो. त्या धाब्यावर जाऊन तिने नशिडी पदार्थ तिने स्वतः आणलेले होते आणि हो. ते दारूच्या बाटल्या वगैरे तिने गाडीतून काढून स्वतः तिने तिची जंगी पार्टी केली। बरं, अच्छा, याबाबत तुम्ही मग पोलीस स्टेशनला तक्रार पोलीस दिली? स्टेशनला तक्रार केली आम्ही 26 तारखेला। पोलिसांकडून का प्रतिक्रिया? पोलीस स्टेशननी प्रतिक्रिया अशी दिली का पहिले यांची चौकशी होऊ द्या, नंतर आम्ही कारवाई करतो। बरं. पहिले त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही हे करतो, त्याच्यानंतर आम्ही कारवाई करतो फौजदारीची। अच्छा, तुम्ही लाडकर पोलीस स्टेशनची भेट घेतली? हो, लालखेड पोलिसांनी भेट घेतली। काय म्हटलं त्यांनी? त्यांनी म्हटलं पहिले वरिष्ठाकडे त्यांच्या एमएससीबीच्या तक्रार त्यांचं चालू आहे चौकशी, त्यांची चौकशी झाली की आम्ही आमचं चौकशी करतो। या ठिकाणी एमएससीबीचा जो प्रकार घडलेला आहे त्याबाबत सरपंच आणि गावकऱ्यांनी आणि ज्या ज्या लोकांनी त्या एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले त्याबाबत लाडखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि त्याबाबत चौकशी सुरू आहे। त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई होईल असं सरपंच साहेब म्हणतात। सरपंच साहेब, तुमचं धन्यवाद। धन्यवाद।